बारामती नगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून काही नगरसेवकांनी अचानक भेट देत शाळेची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। विद्यार्थ्यांचं शिक्षण, स्वच्छता आणि प्रशासन या तीनही बाबतीत मोठ्या त्रुटी आढळून आल्यानं नगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नगरसेवक आरती शेडगे, सविता जाधव, शर्मिला ढवाण, मंगल किरवे, संपदा चौधर, सोमनाथ गजाकस, धनश्री बांदल, विशाल हिंगणे, निलेश इंगुले आणि गोरख पारसे यांनी बारामती नगरपालिकेच्या 4 नंबर तसेच 8 नंबर शाळेला अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली। या भेटीदरम्यान शाळेतील शिक्षणाचा दर्जा अत्यंत ढासळलेला असल्याचं नगरसेवकांच्या निदर्शनास आले। काही वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची योग्य विभागणी न करता वेगवेगळ्या इयत्तांचे विद्यार्थी एकत्र बसवले असल्याचं दिसून आले। विशेषतः LKG 7वीच्या वर्गावर विद्यार्थ्यांना इतर वर्गांसोबत एकत्र बसवण्यात आल्याचं आढळून आले। यावेळी नगरसेवकांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला असता अनेक विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखनही नीट येत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। पाहणी दरम्यान काही शिक्षक शाळेत अनुपस्थित असल्याचंही आढळून आलंय। तसेच शाळेच्या परिसरात अस्वच्छता असल्याचं चित्र दिसून आले। वर्गखोल्या व परिसराची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्याची बाब नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली। या सर्व प्रकारांमुळे नगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पण आम्ही गेले 6 ते 7 दिवस झालं बारामती नगर परिषदेच्या शाळांची पाहणी करतोय, विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासतोय। ते तपासत असताना काही मुलांना तर स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही। त्या ठिकाणी काय होते की पट हा निकष ठरला जातोय। समजा 7वीला पट 7च मुलं आहेत आणि 6वीला 6 मुलं आहेत आणि आपला पटच समजा भरत नसेल तर 2 वर्गामध्ये सुद्धा ते ऍडजस्ट होणं कठीण जातंय। नक्कीच कसरत आहे ते ह्यांची शिक्षकांची, पण त्यातूनही ते मार्ग काढतात आणि काही म्हणजे एकाच वर्गामध्ये निम्म्या बाजूला 7वीची बसवतात, निम्म्या बाजूला 6वीची बसवतात। पण हा प्रॉब्लेम बहुतांश शाळेमध्ये दिसत नाही, बऱ्याचशा शाळेमध्ये असा विषय आहे। प्रामुख्याने या गोष्टी जाणवल्या की मुलांमध्ये जे मुलांना शिकवलेलं असतं, आता स्टुडंट्स, टीचर्स लोक काय सांगतात की हे मुलं जे काम करतात, जे लोक बाहेर कामाला जातात अशा वर्गातली मुलं आहेत, तर त्या मुलांचं प्रामुख्याने होतं म्हणजे टीचर्स लोक असं सांगतात की ते मुलं रेग्युलर येत नाहीत। टीचर्स लोक सांगतात की मुलं रेग्युलर्स नाही आहेत म्हणून त्यांच्या शिक्षणाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। मुलांना असं होतं की त्यांना त्यांचं स्वतःचं नाव लिहिता येत नाही। 8वीचा जर मुलगा आहे, 7वीचा मुलगा आहे, तुम्ही पलीकडच्या वर्गामध्ये बघितलं असेल 8वीचा वर्ग येतो, त्या मुलाला त्याचं फक्त ओंकार नाव लिहिता येतं, त्याचं पूर्ण नाव त्याला इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही। अशा खूप गोष्टी आहेत की मुलांना, आणि खूप सारे इक्विपमेंट्स मुलांना मिळत आहेत शासनाकडून जे त्यांच्यासाठी गरजेचे आहेत। त्या इक्विपमेंट्स मधून ते लोक खूप काही शिकू शकतात। त्यांना जर आपण असं सगळंच लेखी दिलेलं नॉलेज नाही कळत आहे तर इक्विपमेंट्स मधून, काही गोष्टींमधून त्यांना जर शिकवलं, सांगितलं तर त्या मुलांना ते कळू शकतं। पण त्या त्यांच्या युजलाच येत नाहीत गोष्टी, त्या जसेचे तसे दिलेले बॉक्स अजूनही तसेच आहेत। मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पहिलं तर आम्ही शिक्षकांच्या गुणवत्तेपासून सुरुवात करणार आहोत। पहिल्यांदा शिक्षकांची पण गुणवत्ता तपासली जाईल। जो आता मी सर्वे करतोय, जी माझी टीम सगळी आता सर्वे करते, त्याच्यामध्ये मुलांची गुणवत्ता फार कमी जाणवतीये। तर त्यासाठी आम्ही पूर्ण एक प्लॅन करतो आहोत, तो आम्ही काही दिवसांनी सगळ्यांच्या समोर तर आणणार आहोत जो प्लॅन करतोय। पण ह्यांना इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती जे काही आता शिक्षण दिलं जाते तर ते प्रत्येक क्लासरूमसाठी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहोत। कम्प्युटर लॅब अवेलेबल करायचे आहेत, सायन्स लॅब करायच्या आहेत, इंटरॅक्टिव्ह पॅनल ह्यांना प्रोव्हाइड करायचे आहेत आणि ह्या मुलांची गुणवत्ता पूर्णपणे वाढवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो। जी आता नगरसेवक म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, ज्या शाळा आपल्या ZP कडून आपल्या नगरसेवक वर्गीकरण झालेल्या आहेत त्या शाळांचं आम्ही प्राथमिक लेवलला पहिल्यांदा इन्स्पेक्शन चालू केलेलं आहे। आमच्या सगळ्यांमधून आज 2 शाळा फक्त राहिलेल्या आहेत। 17 शाळांच्या 17 शाळा आम्ही सगळ्या बघून घेतलेल्या आहेत। त्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आमच्या लक्षात येत आहेत की बाबा काय शाळांना काय कमतरता आहे, कुणाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, काय टॉयलेटचे इश्यू आहेत, कुणाला काय मुलांचे काय इश्यू आहेत, त्यांची अजून गुणवत्ता कशी वाढवता येईल त्याच्यावर सुद्धा अभ्यास चालू आहे। तसं एक पॅनल आम्ही आहोत, एक पॅनल सोडून आम्ही सगळे नगरसेवक जेवढे काही 46 नगरसेवक आहेत विथ अध्यक्ष
आणि हे आम्हाला सगळ्यांना घेऊन करायचं आहे. हे फक्त एकटा दुकटांचा प्रोग्राम नाही आहे अजेंडा, ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. ह्याच्यामध्ये आम्ही सगळे नगरसेवक इन्व्हॉल्व आहोत. तर पाहिलं बऱ्यापैकी काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत, पण आता कसं आहे 4 वर्ष प्रशासनाच्या हाती होतं हे. त्यामुळे आता आपण लगेचच त्यांच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही, किंवा आता त्यांना पहिलं आपण जे म्हणतो ना फर्स्ट चान्स आता दिला गेला पाहिजे आणि त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे. आता इथून पुढं हे जे शिक्षण कमिटी आहेत, उपाध्यक्ष म्हणजे आपले सभापती आहेत शिक्षण कमिटीच्या आणि सगळी टीम, त्यांनी आता एक नियोजन करतील आणि त्याप्रमाणे सगळ्यांना तिथं तशा सूचना देण्यात येतील आणि त्यानुसारच आता सगळी इथून पुढचा कार्यभार होईल आणि त्यामुळे सुधारणा नक्कीच दिसेल. की 5वी 6वी 7वी एकत्र वर्ग बसवतात. आता एका शाळेमध्ये आम्ही 8 नंबरला गेलो तर तिथं तर एका शाळेमध्ये काय केलंय 5वीचा 7वीच्या क्लासमध्ये LKG ची मुलं बसवलेली आहेत. जे शिक्षक नसल्यामुळे ते ऍडजस्टमेंट त्यांची सर्व जी आता नगरपालिकेमध्ये नवनियुक्त निवडून आलेली जी सगळी आमची नगरसेवकांची टीम आहे याच्यावरतीच आम्ही सगळेजण मिळून एकत्रित अभ्यास कशा पद्धतीने मुलांची गुणवत्ता वाढेल याकडे आम्ही सगळेजण लक्ष देतोय. आणि हा जो आमचा चालू केलेला हा जो आमचा कार्यक्रम आहे आमचा आत्ता तात्पुरता राहणार नाहीये, तर कंटिन्युइटी आम्ही या कार्यक्रमामध्ये ठेवणार आहे. प्रत्येक शाळेतला मुलगा हा त्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक मुलांचा म्हणजे पालकांचा असा दृष्टिकोन झालाय की नको नगरपालिकेच्या शाळेत काही शिकवत नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.